अमळनेर बाजार समितीत 20 फेब्रुवारी रोजी 10,000 पेक्षा जास्त क्विंटल मालाची आवक झाली असून 300 पेक्षा जास्त वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजार समितीच्या बाहेर लागलेल्या होत्या। अमळनेर बाजार समितीत अमळनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल, शिरपूरसह धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असतात। 18 व 19 रोजी बाजार समिती बंद असल्याने 20 रोजी मालाची आवक वाढली। यात गहू, ज्वारी, मका, हरभरा व इतर धान्याची 10,000 क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली। गहू, दादर, हरभरा, सोयाबीन या धान्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती। अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांना माल विकल्यानंतर रोखीने पैसे दिले जास्त असल्याने शेतकऱ्यांचा कल अमळनेर बाजार समितीकडे वळला आहे। अमळनेर तालुक्यात उन्हाळा सुरू होण्याआधीच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत। फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील 2 गावात पंचायत समितीमार्फत टँकर सुरू झाले आहे। यंदा पावसाळा समाधानकारक न झाल्याने विहिरींच्या पाणी पातळी खालवली असून फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत। त्यात अंचलवाडी, रणाईचे, लोणचारम, शिरसाळे बुद्रुक, तरवाडे, निसर्डी, डांगर बुद्रुक, गळवडे बुद्रुक, सबगव्हाण या गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे। तर तरवाडे गावाची लोकसंख्या 1265 असून जनावरांची संख्या 400 असल्याने या गावाला 24,000 लिटरचे एक व शिरसाळे गावाची लोकसंख्या 450 तर जनावरांची संख्या 622 असल्याने येथे 12,000 लिटरचे एक टँकर अशी एक फेरी रोज सुरू आहे। तर तालुक्यातील निसर्डी व लोणचारम गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रलंबित आहे। 6 गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत तर काही गावातील विहिरी अधिग्रहित करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी बोलताना सांगितले। शहरातील एका हॉटेलमधील बियर बार मॅनेजरला चाकू दाखवून दारूची बाटली आणि 1,250 रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना 16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुना पारधीवाडा येथील रहिवासी दादू उर्फ राजेश एकनाथ धोबी याने बस स्थानकासमोरील बियर बारमध्ये जाऊन दारूची बाटली मागितली। मॅनेजर नंदू चौधरी याने पैसे मागितले असता दादू याने "तू मला ओळखत नाही का?" असे म्हणत हातातील चाकूने "तुला कापून टाकेल" अशी धमकी देऊन दारूची बाटली आणि काउंटरवरील ग्राहकाचे 1,250 रुपये जबरीने हिसकावून निघून गेला। नंदू चौधरी यांनी मालक पवन चौधरी आल्यावर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने दादू धोबी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गेल्या वर्षी दादूवर MPDA कारवाई करण्यात आली होती। नुकताच तो कारागृहातून सुटला होता। पोलीस निरीक्षक विकास देवरे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, अरुण बागुल, रवींद्र पाटील, दीपक माळी, शरद पाटील, जितेंद्र निकुंभे यांनी आरोपी दादू धोबीला जपान जीनमधून अटक केली। अमळनेर शहरातील मंगळग्रह सेवा संस्था व नाशिक येथील HCG मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3च्या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी मंगळग्रह सेवा संस्था नेहमी कल्याणकारी व समाजाभिमुख उपक्रम राबवित असते। याचाच एक भाग म्हणून या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात महिलांचे आजार, तोंडाचे रोग तसेच गर्भाशयाच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे। शिवाय या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचाही लाभ मिळणार असून शिबिराच्या लाभासाठी अगोदर नाव नोंदणी आवश्यक आहे। शिबिराचे व नाव नोंदणीचे ठिकाण अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर असून 24 फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नावे नोंदणी करण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे। या शिबिरासाठी विशेष सहकार्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशनच्या मनीषा चौधरी यांचे लाभले आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। रांची येथे पार पडलेल्या 67व्या राष्ट्रीय स्कूल ट्रेक सायकलिंग स्पर्धेत अमळनेरची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने 18 वर्षे वयोगटात वैयक्तिक व सांघिक सायकलिंग स्पर्धेत भारतात पहिली येत 2 सुवर्ण पदके प्राप्त केली। तिच्या या यशाबद्दल माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी तिच्या खारघर येथील राहत्या घरी जाऊन सत्कार व कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी स्नेहलचे वडील शत्रुघ्न माळी, आई आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचा परिवार, बहीण रेखाताई चौधरी उपस्थित होत्या। अमळनेर रेल्वे सल्लागार समितीची नुकतीच बैठक संपन्न झाली। यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या सल्लागार समिती सदस्यांमार्फत रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या।
यावेळी सल्लागार समितीचे चंद्रकांत कंखरे, निर्मळ कुमार, राहुल पाटील, डॉक्टर संजय शाह, कीर्तिलाल पाटील, तर रेल्वेचे स्टेशन प्रबंधक अनिल व्ही शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवी जी पांडे, उपस्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर उपस्थित होते. बैठकीत प्रवाशांच्या सुविधांसाठी सखोल चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर स्थानकाची निवड केली आहे. त्यामुळे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सुरत भुसावळ पॅसेंजर सकाळी 7 वाजता या वेळेवर करावी. प्रवाशांच्या कोच इंडिकेटर प्रमाणे गाडी थांबा मिळवा. भुसावळ ते नंदुरबार 09078 गाडी सुरतपर्यंत करणे. बोरिवली ते नंदुरबार गाडी भुसावळपर्यंत करणे. स्टेशनवर लिफ्टची व्यवस्था करणे. अमळनेर येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे, मंगळ मंदिर व सखाराम महाराज वाडी यांची माहिती प्रसिद्धीपत्र अथवा मंदिर प्रतिकृती डिस्प्ले करावी. रामेश्वर एक्सप्रेसला अमळनेर येथे थांबा मिळणे यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर काही समस्या स्थानिक पातळीवर निर्वाळा होतील याची ग्वाही स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे यांनी दिली. स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालयात 24 व 25 फेब्रुवारी दरम्यान विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी ह्या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसाच्या आर्थिक सहकार्याने संपन्न होत असलेल्या या 2 दिवस चालणाऱ्या परिसंवादात देश विदेशातून अनेक हिंदी विद्वान, प्राध्यापक, संशोधक आदी सहभागी होत आहेत. तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस पाटील राजेंद्र पाटील, गावचे तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. सामाजिक कार्यकर्त्या युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. अमळनेर तालुक्यातील रडावण राजोरे येथे विठ्ठल मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या 2515 योजनेअंतर्गत 20 लाख रुपये सभामंडपासाठी निधी मंजूर करण्यात आला. 18 फेब्रुवारी रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मध्य प्रदेशातील पचमढी मध्य प्रदेश येथे साजरी केली. प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागाची 6 दिवसीय भौगोलिक सहल पचमढी येथे गेली असून त्यांनी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पचमढी येथे धूमधडाक्यात साजरी केली. यावेळी भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चौधरी सर, डॉक्टर महेंद्र महाजन, डॉक्टर राखी घरटे, जयदेव पाटील, प्रतिभा पाटील, भूगोल विभाग मंडळ अध्यक्ष दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाने जयंती साजरी करण्यात आली.